Hello students, in last lecture we have seen CFT in octahedral complexes and the shapes of d orbital. आज आपल्याला त्याच्या समोरचा भाग बघायचा आहे बघा. CFT in distorted octahedral. octahedralच आहे but this time the shape is distorted. शेप जो आहे तो डिस्टॉर्ट झालेला आहे, चेंज झालेला आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज जॉन टेलर डिस्टॉर्शन or tetragonal distortion. So let us study this, how the distorted octahedral is explained in terms of CFT. तर बघा, जर T2G किंवा EG अनसिमेट्रिकल असेल, if T2G orbital or EG orbital is unsymmetrically filled, जर T2G किंवा EG ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिल झालेले आहेत आणि इलेक्ट्रॉन्स फिल झाल्याच्या नंतर ते जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते EGचं किंवा T2Gचं जर ते अनसिमेट्रिकल येत असेल तरच डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स होणार किंवा जॉन टेलर डिस्टॉर्शन होणार. लेट अस सी हाऊ. हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. मेटल कॅटायनला 6 लिगँड्स अप्रोच करत आहेत. 2 लिगँड अलॉंग झेड ॲक्सिस, 2 लिगँड्स अलॉंग एक्स ॲक्सिस and 2 ligands along y axis. जर असं होत असेल along the axis approach असतो, 2 ligand along z, x and y each axis भोवती ते अप्रोच करतात. सो इन दिस वे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स इज फॉर्म. तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स बनत आहे, 6 लिगँड्स अप्रोच करत आहेत मेटल कॅटायनला अलॉंग द x, y and z ॲक्सिस. कारण की अप्रोच अलॉंग द ॲक्सिस आहे. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये जे 5 डी ऑर्बिटल्स असतात, पहिले तर स्पेरिकल फील्ड असते बघा इमॅजिनरी, 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी इन्क्रीज होते. पण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये स्पेरिकल फील्ड नसणार, तर अप्रोच हा अलॉंग द ॲक्सिस आहे आणि म्हणून अलॉंग द ॲक्सिसचे जे ऑर्बिटल्स आहे यांची एनर्जी वाढते आणि बिटवीन द ॲक्सिसची एनर्जी कमी होते. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स हा डिस्टॉर्ट होणार, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स होणार. तर ते केव्हा होणार, तर मी तुम्हाला सांगितलं whenever T2G or EG is unsymmetrically filled. whenever T2G or EG is unsymmetrically filled. तर बघूया मग अनसिमेट्रिकली फील्ड म्हणजे काय. जर आपण T2G मध्ये 1 इलेक्ट्रॉन टाकला तर बघा इट इज अनसिमेट्रिकली फील्ड. अनसिमेट्रिकल म्हणजे काय, त्याला मधामधून ब्रेक करा, 2 सारखे तुकडे झाले तर सिमेट्रिकल, नाही झाले तर अनसिमेट्रिकल. तर T2G1 इज अनसिमेट्रिकल, T2G2 इज अनसिमेट्रिकल. T2G3 जर का बघितला तुम्ही, तर जर याला तुम्ही असं मधामधून कट केलं तर 2 इक्वल हाफ्स होतात. तर दिस इज सिमेट्रिकल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर अनसिमेट्रिकल कोणकोणता आलेला आहे, एक तर आलेला आहे T2G1, त्याच्यानंतर आलेला आहे T2G2. T2G3 मध्ये सिमेट्री येते, T2G3 मध्ये सिमेट्री येते. आता जर लो स्पिन असला, लो स्पिन म्हणजे काय, तर EG मध्ये इलेक्ट्रॉन न जाता T2G मध्येच इलेक्ट्रॉन पेअर होत असतील. जसं की फॉर एक्झाम्पल चौथा इलेक्ट्रॉन T2G मध्ये गेला तर त्याला आपण लो स्पिन म्हणणार. आणि जर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो इलेक्ट्रॉन आहे हा EG मध्ये गेला तर त्याला आपण हाय स्पिन म्हणणार. तर समजा लो स्पिन आहे तर चौथा इलेक्ट्रॉन T2G मध्ये जाणार, पुन्हा अनसिमेट्रिकल आलं. T2G5 कट करा, 2 इक्वल हाफ्स नाही होत आहेत, इकडे 2 इलेक्ट्रॉन आहे आणि इकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. T2G4, T2G5 इज ऑल्सो अनसिमेट्रिकल और इट इज अनसिमेट्रिकली फील्ड. म्हणजे डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स होणार, जॉन टेलर डिस्टॉर्शन होणार. T2G1, T2G2, T2G4, T2G5. T2G4-5 इन लो स्पिन कॉम्प्लेक्स. लो स्पिनमध्ये T2G4, T2G5. आता T2G6 मध्ये बघा, T2G6 मध्ये सिमेट्री, जर तुम्ही मधामधून कट केलं, 2 इलेक्ट्रॉन इकडे, 2 इलेक्ट्रॉन तिकडे, सिमेट्री येत आहे आणि सिमेट्री येत असेल, अनसिमेट्रिकली फील्ड नसेल तर जॉन टेलर डिस्टॉर्शन होणार नाही, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असणार नाही. सो T2G6 इज नॉट द पार्ट ऑफ डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. देन जर T2G6 EG1 असेल तर EG इज अनसिमेट्रिकली फील्ड, बरोबर आहे. त्यानंतर EG2 असेल तर इट इज सिमेट्रिकली फील्ड. तर आपल्याला अनसिमेट्रिकल पाहिजे तर एकतर EG1, बरोबर आहे, त्यानंतर EG2 इज सिमेट्रिकल, त्यानंतर EG3 इज ऑल्सो अनसिमेट्रिकल, EG3 सुद्धा अनसिमेट्रिकल आहे, EG4 सिमेट्रिकल आहे. तर दिज आर द अनसिमेट्रिकली फील्ड T2G अँड EG. T2G अनसिमेट्रिकल असणार T2G1, 2, 4 अँड 5. EG अनसिमेट्रिकल असणार EG1 आणि EG
3. तर जर यापैकी कोणतंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत असेल कॉम्प्लेक्सच्या मेटल आयनचं, तर तो कॉम्प्लेक्स डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल असणार. तर डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल म्हणजे नेमकं काय, तर बघा T2G1, 2, T2G4, 5, EG1, EG3 यांच्यापैकी कोणतंही जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर T2G किंवा EG हे यांची जी काही डिजेनरसी आहेत ती डिजेनरसी रिमूव्ह करतात. दे रिमूव्ज देअर डिजेनरसी. T2G or EG removes their degeneracy. Degeneracy means having the same energy, similar energy. T2Gच्या तिन्ही ऑर्बिटलची सारखी एनर्जी आहे, EGच्या दोन्ही ऑर्बिटलची सारखी एनर्जी आहे. पण जर अनसिमेट्रिकली फील्ड T2G किंवा अनसिमेट्रिकली फील्ड EG असेल तर दिस T2G अँड EG ऑर्बिटल रिमूव्ज देअर डिजेनरसी. ते त्यांची डिजेनरसी रिमूव्ह करतात. त्यांची जी एनर्जी सेम होती आता ती सेम नाही राहणार, ती ब्रेक करतात. काहींची एनर्जी कमी होते, काहींची एनर्जी वाढते. दे रिमूव्ह देअर डिजेनरसी टू लोअर द एनर्जी, जेणेकरून ऑर्बिटल्सची एनर्जी कमी झाली पाहिजे. अँड इन्क्रीज द स्टॅबिलिटी. एनर्जी कॉम्प्लेक्सची कमी करण्यासाठी आणि कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी ते एनर्जी लोअर करतात आणि स्टॅबिलिटी वाढवतात. तर कसं, तर आपण याला समजून घेऊया. बघा, लेटस टेक वन एक्झाम्पल. जस्ट लेटस से EG3 आहे. EG3 आहे तर बघा EG3 कसा असणार. सपोज फॉर एक्झाम्पल D9 कॉम्प्लेक्स आहे, D9 आहे किंवा D7 आहे. तर सपोज D9 कॉम्प्लेक्स आहे तर D9 जर असेल तर बघा 9 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. सिमेट्रिकल फील्डमध्ये सुद्धा तसेच असणार. आता 9 इलेक्ट्रॉन फिल करायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9. सो T2G तर सिमेट्रिकल आहे कारण की T2G 6 आला. EG3 असल्यामुळे EG अनसिमेट्रिकल आहे. आणि जर EG अनसिमेट्रिकल असेल किंवा T2G अनसिमेट्रिकल असेल, दोघांपैकी कोणीही एक जर अनसिमेट्रिकल असेल तर काय होते, दे ऑर्बिटल्स रिमूव्ह देअर डिजेनरसी. त्यांची डिजेनरसी ते रिमूव्ह करतात जेणेकरून एनर्जी लोअर झाली पाहिजे आणि स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली पाहिजे. तर कशी डिजेनरसी रिमूव्ह करतात तर बघा, हा जो EG आहे हा EG ब्रेक होतो. दोन ऑर्बिटल्स आहेत EG आपल्याला माहीत आहे. एक तर आहे dx2y2 आणि दुसरा आहे dz2. तर हे जे दोन ऑर्बिटल आहे dx2y2 dz2 यांची एनर्जी सेम होती. पण आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचं डिस्टॉर्शन झालं आणि त्याच्यामध्ये काय होते, एनर्जी वाढणार आणि दुसऱ्याची एनर्जी कमी होणार. तर एक तर dz2 ची एनर्जी वाढणार आणि dx2y2 ची एनर्जी कमी होणार, किंवा dx2y2 ची एनर्जी वाढणार आणि dz2 ची एनर्जी कमी होणार. या दोघांपैकी एक पॉसिबिलिटी आहे. आता आपल्याला माहीत आहे अकॉर्डिंग टू द अबाव प्रिन्सिपल जे लोअर एनर्जीचं ऑर्बिटल आहे ते आधी भरल्या जाते. तर हे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत या 3 इलेक्ट्रॉन्सपैकी 2 इलेक्ट्रॉन dx2y2 आणि 1 इलेक्ट्रॉन dz2 मध्ये जर dx2y2 ची एनर्जी कमी झाली तर, आणि जर dz2 ची एनर्जी कमी झाली तर या 3 पैकी 2 इलेक्ट्रॉन dz2 मध्ये आणि 1 इलेक्ट्रॉन dx2y2 मध्ये. तर दोन्हीही पॉसिबल आहेत. तर कोणते याच्यामधलं कॉन्फिगरेशन बरोबर आहे, कोणतं कॉन्फिगरेशन डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रलमध्ये असणार, तर बघा हा आहे मेटल कॅटायन आणि मेटल कॅटायनला लिगॅंड 6 डायरेक्शनने अप्रोच करतात. एक तर आहे झेड ॲक्सिस प्लस झेड मायनस झेड प्लस एक्स मायनस एक्स आणि प्लस वाय मायनस वाय. कोणताही ॲक्सिस कोणताही म्हणू शकतो आपण. याला आपण वाय ॲक्सिस म्हणूया आणि याला आपण एक्स ॲक्सिस म्हणूया. तर आता बघा, जर 2 इलेक्ट्रॉन dx2y2 मध्ये असले, इफ 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन x2y2, याचा अर्थ काय की जो येणारा लिगॅंड आहे, जो लिगॅंड अप्रोच करत आहे, तो येणारा जो लिगॅंड आहे जर तो एक्स आणि वाय ॲक्सिस भोवती अप्रोच करत असेल तर XY ॲक्सिसच्या भोवती जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. कारण काय, dx2y2 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2, पण dz2 मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1. तर XY ॲक्सिसच्या भोवती जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ॲज कम्पेअर टू द झेड ॲक्सिस. जर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असलं तर XY ॲक्सिसच्या भोवती जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ॲज कम्पेअर टू द झेड ॲक्सिस.
जर एक्स वाय ॲक्सिसच्या भोवती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल तर लिगँड आणि मेटलच्या इलेक्ट्रॉन्समध्ये खूप जास्त रिपल्शन होईल आणि जर रिपल्शन जास्त झालं तर हा जो लिगँड आहे हा या ॲक्सिस भोवती जास्त जवळ येऊ शकणार नाही, कारण की तो जेवढा जवळ येण्याचा प्रयत्न करेल तेवढं रिपल्शन होईल. जेवढं जास्त रिपल्शन झालं तेवढी जास्त एनर्जी वाढणार, जेवढी एनर्जी वाढली तेवढी कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी कमी होणार. तर बघा मग, if the electron density is more along the xy axis then the approach of ligand is less along the xy axis. जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त तिथे रिपल्शन जास्त. टू मिनिमाइज द रिपल्शन लिगँडचा ॲप्रोच कमी होतो, लिगँड तेवढा जवळ येणार नाही मेटल कॅटायनच्या. सो इफ द मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज अलॉंग द एक्स वाय ॲक्सिस, तर जो लिगँड आहे तो एक्स वाय ॲक्सिसच्या भोवती दूर राहणार, जास्त जवळ येणार नाही. एक्स वाय ॲक्सिसच्या भोवती लिगँड जो आहे तो दूर राहणार, तो जास्त जवळ येणार नाही. आणि झेड ॲक्सिसच्या भोवतीचा जो लिगँड आहे तो जास्त जवळ येणार, कारण की काय, तर झेड ॲक्सिसच्या भोवती त्याला कमी रिपल्शन आहे, त्याला जास्त रिपल्शन एक्सपिरियन्स नाही होत, म्हणून झेड ॲक्सिसचा लिगँड हा जवळ येणार. तर एक्स वाय ॲक्सिसच्या भोवतीचा जो लिगँड आहे हा दूर असणार. तर बघा याच्यामुळे काय होत आहे, तर झेड ॲक्सिसच्या भोवतीचे जे बॉन्ड आहेत ते शॉर्ट आहेत. झेड ॲक्सिसच्या भोवतीचे जे बॉन्ड बनलेले आहेत ते शॉर्ट बनलेले आहेत आणि एक्स आणि वाय ॲक्सिसच्या भोवतीचे जे काही बॉन्ड बनलेले आहेत ते लॉंग बनलेले आहेत. 4 बॉन्ड्स आर लॉंग अँड वीक. 4 बॉन्ड्स हे लॉंग आणि वीक आहेत आणि 2 बॉन्ड शॉर्ट आणि स्ट्रॉंग आहेत. याला म्हणतात ॲक्झियल बॉन्ड्स. दीज आर कॉल्ड एज ॲक्झियल बॉन्ड्स. ॲक्च्युली सर्व सेमच असतात ऑक्टॅहेड्रॉनमध्ये, बट दीज 2 बॉन्ड्स आर कॉल्ड एज ॲक्झियल अँड दीज 4 आर कॉल्ड एज इक्विटोरियल. तर ॲक्झियल बॉन्ड झेड ॲक्सिसच्या भोवती कॉम्प्रेस झालेले आहेत, तर दिस इज कॉल्ड एज द ॲक्सियल कॉम्प्रेशन. याला म्हणतात ॲक्सियल कॉम्प्रेशन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज झेड इन. झेड ॲक्सिसच्या भोवती लिगँडचा ॲप्रोच जास्त आहे म्हणून याला म्हणतात झेड इन किंवा ॲक्सियल कॉम्प्रेशन. आणि याच्यामध्ये 4 बॉन्ड्स हे लॉंग आहेत आणि वीक आहे. आता आपण दुसरी केस कन्सिडर करूया. इफ दिस इज ट्रू, जर असं होत असेल तर मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या ॲक्सिसच्या भोवती आहे, झेड ॲक्सिसच्या भोवती. जर मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी झेड ॲक्सिसच्या भोवती आहे तर कमी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे एक्स आणि वाय ॲक्सिसच्या भोवती. आता आपण याला इथे ड्रॉ करूया. हाय मेटल कॅटायन, हाय झेड ॲक्सिस, हाय सपोज वाय ॲक्सिस आणि हा आहे एक्स ॲक्सिस. तर जर मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे अलॉंग द झेड ॲक्सिस, इफ मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज अलॉंग द झेड ॲक्सिस, तर याचा अर्थ काय, झेड ॲक्सिसच्या भोवती येणारे जे 2 लिगँड्स आहेत यांना रिपल्शन जास्त एक्सपिरियन्स होणार, म्हणून लिगँड झेड ॲक्सिसच्या भोवती जास्त जवळ येणार नाही. याचा अर्थ काय, तर झेड ॲक्सिसच्या भोवतीचे लिगँड्स हे दूर दूर असतील. बघा झेड ॲक्सिसच्या भोवतीचे जे लिगँड्स असतील हे दूर दूर असतील आणि एक्स वाय ॲक्सिसच्या भोवतीचे जे लिगँड्स आहेत हे जवळ येतील. अशा पद्धतीने एक्स वाय ॲक्सिसच्या भोवतीचे जे 4 लिगँड्स आहेत हे जवळ येतील. तर जे ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे ज्याला आपण ॲक्झियल बॉन्ड म्हणतो, ते ॲक्झियल बॉन्ड्स हे लॉंग आहे. सो 2 बॉन्ड्स विच आर ॲक्झियल आर लॉंग अँड वीक. जे काही ॲक्झियल बॉन्ड आहेत हे कॉम्प्रेस नाही तर इलॉंगेट झालेले आहेत, तर याला म्हणायचं ॲक्सियल इलॉंगेशन. आणि कारण की झेड ॲक्सिसच्या भोवतीचे बॉन्ड जे आहेत हे आतमध्ये नाही तर बाहेर गेलेले आहेत किंवा लॉंग झालेले आहेत, तर याला म्हणतात झेड आउट कॉम्प्लेक्स. तर मग कोणती जॉमेट्री बरोबर आहे डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रलची, झेड इन की झेड आउट? विच जॉमेट्री इज ॲक्युरेट, झेड इन और झेड आउट? सो इट डिपेंड्स ऑन एनर्जी. एनर्जी कमी असली पाहिजे आणि स्टॅबिलिटी जास्त असली पाहिजे. बघा जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी एक्स वायच्या भोवती जास्त तर एक्स वायच्या भोवती लिगँडचा ॲप्रोच कमी, लिगँडचा ॲप्रोच कमी, तर एक्स वायच्या भोवतीचे जे बॉन्ड्स असतील हे लॉंग असतील तर वीक असतील आणि असे 4 बॉन्ड्स आहेत. पण तेच जर का इलेक्ट्रॉन डेन्सिटी अलॉंग द झेड ॲक्सिस जास्त असली तर झेड ॲक्सिसच्या भोवतीचा जो लिगँडचा ॲप्रोच आहे तो कमी आहे आणि याच्यामुळे 2 बॉन्ड अफेक्ट होत आहेत, 2च बॉन्ड लॉंग होत आहेत, वीक होत आहेत. सो झेड इन केस ऑफ झेड इन, जर झेड इन कॉम्प्लेक्स असेल तर 4 बॉन्ड्स आहेत लॉंग आणि वीक. आणि झेड आउट जर का कॉम्प्लेक्स असेल तर 2 बॉन्ड्स आहेत लॉंग अँड वीक. जेवढा बॉन्ड लॉंग तेवढा बॉन्ड वीक, तेवढी एनर्जी जास्त आणि तेवढा कॉम्प्लेक्स कमी स्टेबल. तर इथे 4 बॉन्ड्स वीक होत आहेत आणि इथे 2 बॉन्ड्स वीक होत आहेत. इट इज बेटर टू हॅव 2 बॉन्ड्स लॉंग अँड वीक रॅदर दॅन 4 बॉन्ड्स लॉंग अँड वीक. देअरफॉर झेड आउट ॲक्झियल इलॉंगेशनवाला जो कॉम्प्लेक्स आहे हा मोर स्टेबल असतो आणि झेड आउटवालाच कॉम्प्लेक्स डिस्टॉर्शन दाखवतो. झेड इन जनरली आपल्याला पाहायला मिळत नाही. तर कॉपर +2 जो असणार
जो कॉपर +2 असणार, हा झेड आउट कॉम्प्लेक्स असणार, मोर स्टेबल ॲक्झियल इलॉंगेशन, आणि यालाच आपण म्हणतो जॉन टेलर डिस्टॉर्शन ऑर झेड आउट कॉम्प्लेक्स ऑर ॲक्झियल इलॉंगेशन ऑर टेट्रागोनल डिस्टॉर्शन. डिफरंट नेम्स तुमच्या बुकमध्ये ऑक्टाच्या जे जॉन टेलर डिस्टॉर्शन आहे याला एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं नाही. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की जे काही झेड ॲक्सिसच्या भोवतीचे ट्रान्स बॉन्ड्स आहेत हे इलॉंगेट होतात. काय इलॉंगेट होतात तर डिस्टॉर्टेड ऑक्टॅड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये क्रिस्टल फील्ड थेरी कशी अप्लाय करायची. इट इज व्हेरी इझी. D9 आहे, अनसिमेट्रिकली फील्ड आयदर T2G पाहिजे किंवा EG पाहिजे तेव्हाच डिस्टॉर्टेड ऑक्टॅड्रल कॉम्प्लेक्स बनणार. कसं काढायचं त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर D9 आहे, हा आहे T2G आणि हा आहे EG बिकॉज ऑफ द अप्रोच ऑफ लिगँड इज अलॉंग द ॲक्सिस. आता बघा हा सिमेट्रिकली फील्ड आहे आणि हा अनसिमेट्रिक फील्ड आहे. तर बिकॉज द अप्रोच ऑफ लिगँड इज अलॉंग द ॲक्सिस, हे अनसिमेट्रिकली फील्ड असल्यामुळे हे यांची डिजेनरसी रिमूव्ह करतात इन ऑर्डर टू अचीव द स्टॅबिलिटी अँड लोअर द एनर्जी. आता याचे दोन पद्धतीने हे डिजेनरसी रिमूव्ह करू शकतात. एक तर DZ² एनर्जी कमी होणार, DX² Y² एनर्जी वाढणार, किंवा दुसरी पॉसिबिलिटी आहे DX² Y² एनर्जी कमी, DZ² एनर्जी जास्त. पण जर DZ² एनर्जी कमी असली तर दोनच लिगँडचे जे काही बॉन्ड्स आहेत हे लॉंग आणि वीक बनतात. पण ते जर का DX² Y² एनर्जी कमी जर का केली आपण तर 4 बॉन्ड हे लॉंग आणि वीक बनतात. देअरफॉर दिस इज मोर स्टेबल, एनर्जेटिकली मोर फेवरेबल अँड देअरफॉर झेड आउट किंवा ॲक्झियल इलॉंगेशन होतं. तर कारण की लिगँड अप्रोच जास्त करायचा आहे अलॉंग द झेड ॲक्सिस, कारण की झेड ॲक्सिसच्या भोवती जे काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ही जास्त आहे. लिगँड जो आहे तो झेड ॲक्सिसच्या भोवती कमी अप्रोच करत आहे कारण की अलॉंग द झेड ॲक्सिस इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे आणि म्हणून झेड ॲक्सिसची जी एनर्जी आहे ती कमी राहणार कारण की लिगँडचा अप्रोच कमी आहे बघा अलॉंग द झेड ॲक्सिस. सो झेड ॲक्सिसवाले जे काही ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी कमी होते, जसे की यांच्यापैकी DXZ अँड DYZ, आणि जे XY ॲक्सिसच्या भोवती आहेत त्यांची एनर्जी वाढणार. सो दिस इज द ॲक्झियल इलॉंगेशन. तुमच्या ऑक्टाच्या बुकमध्ये असं म्हटलेलं आहे की जे काही ट्रान्स लिगँड्स आहेत, ट्रान्स लिगँड्स झेड ॲक्सिसच्या भोवतीचे लिगँड्स हे अप्रोच कमी करतात. का कमी करतात? कारण की झेड ॲक्सिसच्या भोवती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. का झेड ॲक्सिसच्या भोवती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे? कारण की झेड ॲक्सिसच्या भोवती जर आपण इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त ठेवली तर दोनच बॉन्ड वीक होतात, अदरवाईज 4 बॉन्ड्स वीक होतात. सो दिस इज एनर्जेटिकली मोर फेवरेबल टू हॅव 2 वीक बॉन्ड्स रॅदर दॅन 4 वीक बॉन्ड्स. सो XYच्या भोवती जे काही लिगँडचा अप्रोच आहे हा जास्त आहे आणि कारण की XYच्या भोवती लिगँडचा अप्रोच जास्त आहे, XYची एनर्जी जास्त असणार, झेडची एनर्जी कमी असणार, झेडची एनर्जी कमी, XYची एनर्जी जास्त. नाउ लेट अस सी द केस ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. क्रिस्टल फील्ड थेरी ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. तर बघा जर तुम्हाला डिस्टॉर्टेड ऑक्टॅड्रल कॉम्प्लेक्स समजलं असेल तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स तुम्हाला ऑलरेडी समजलेला आहे. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स इज नथिंग बट द एक्स्ट्रीम केस ऑफ डिस्टॉर्टेड ऑक्टॅड्रल कॉम्प्लेक्स. एक्स्ट्रीम केस बघा, डिस्टॉर्टेड ऑक्टॅड्रल कॉम्प्लेक्समध्ये काय झालं, लिगँड्सचा झेड ॲक्सिसच्या भोवतीचा अप्रोच जो आहे तो कमी झाला. त्याच्या मागे कारण काय आहे तर झेड ॲक्सिसच्या भोवती आपण इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त ठेवली, कारण की आपण झेड ॲक्सिसच्या भोवती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त ठेवली म्हणून लिगँड्सने अप्रोच कमी केला. आता याचीच एक्स्ट्रीम केस काय आहे तर हे जे काही लिगँड्स आहेत हे एवढे दूर असतील एकमेकांच्या किंवा मेटलपासून एवढे दूर असतील की त्यांचा बॉन्डच नाही बनणार. इफ दिस 2 लिगँड्स अलॉंग द झेड ॲक्सिस आर कम्प्लिटली रिमूव्ड देन इट बिकम्स स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. बघा हा आहे मेटल कॅटायन अँड दिस इज द ऑक्टॅड्रल कॉम्प्लेक्स. ओके, हा आहे ऑक्टॅड्रल कॉम्प्लेक्स. आता याला आपण अजून लॉंग केलं तर हा झाला डिस्टॉर्टेड ऑक्टॅड्रल कॉम्प्लेक्स आणि झेड ॲक्सिसच्या भोवतीच्या बॉन्ड्सला काढूनच टाकलं. जसे की आपण झेड ॲक्सिसच्या भोवतीला बॉन्ड्सला बिलकुल काढून टाकलं, रिमूव्ह केलं, तर हा जो कॉम्प्लेक्स आहे दिस कॉम्प्लेक्स इज स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. सो रिमूव्ह द लिगँड्स अलॉंग द झेड ॲक्सिस. व्हॉट विल हॅपन, सी हिअर, हे आहेत 5D ऑर्बिटल, ही आहे ऑक्टॅड्रल क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग T2G आणि EG. पुन्हा यांची स्प्लिटिंग जर डिस्टॉर्टेड ऑक्टॅड्रल कॉम्प्लेक्स असला तर कोणत्या ॲक्सिसच्या भोवती लिगँडचा अप्रोच जास्त असतो
तर एक्स आणि वाय आणि झेड ॲक्सिसच्या भोवती लिगँडचा अप्रोच कमी असणार, ते दूर असणार, कारण आपण इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त ठेवणार आहे अलॉंग द झेड ॲक्सिस बिकॉज इट इज एनर्जेटिकली फेवरेबल. तर झेड ॲक्सिसच्या भोवती लिगँडचा अप्रोच कमी, तर झेड ॲक्सिसची ऑर्बिटलची एनर्जी कमी, डी झेड स्क्वेअर डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरची एनर्जी जास्त. पुन्हा डी एक्स झेड आणि डी वाय झेडची एनर्जी कमी, डी एक्स वायची एनर्जी जास्त. आता बघा, जर झेड ॲक्सिसच्या भोवतीची लिगँड्स तुम्ही कम्प्लिटली काढूनच टाकली तर याचा अर्थ काय की झेड ऑर्बिटलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन जे आहेत मेटल कॅटायनचे त्यांना बिलकुलच रिपल्शन नाही आहे, कारण की लिगँडच नाही येऊन राहिला त्या ॲक्सिसच्या भोवती. इफ लिगँड इज नॉट अप्रोचिंग अलॉंग द झेड ॲक्सिस इट विल फील व्हेरी लेस रिपल्शन बिकॉज ऑफ द अप्रोच ऑफ लिगँड्स अलॉंग द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या भोवती लिगँड्स येत आहेत बघा, एक्स आणि वाय ॲक्सिसच्या भोवती लिगँड्स येत आहेत. झेड ॲक्सिसच्या भोवती लिगँड नाही आहे, तर झेड ॲक्सिसच्या भोवती असणारे जे काही ऑर्बिटल्स आहेत मेटलचे ज्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये बिलकुलच रिपल्शन होणार नाही. झेड ॲक्सिसच्या ऑर्बिटलची एनर्जी खूपच कमी होणार. तर बघा मग, हे आहे डिस्टॉर्टेड ऑक्टेड्रल, हे आहे ऑक्टेड्रल, हे आहे डिस्टॉर्टेड ऑक्टेड्रल. आता बघायचं आपल्याला स्क्वेअर प्लेनर. स्क्वेअर प्लेनरमध्ये डी झेड स्क्वेअर आणि डी एक्स झेड वाय झेडची एनर्जी एवढी कमी होऊन जाते, खूपच कमी होऊन जाते, कारण काय झेड ॲक्सिसच्या भोवती लिगँडच अप्रोच करत नाही. तर याच्याही पेक्षा आपल्याला एनर्जी कमी करायची आहे. एक्स वायच्या भोवती जे रिपल्शन आहे ते जास्त असेल. सो व्हॉट विल आपण एक्स वाय वर डी झेड स्क्वेअर खाली, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अजून वर, यांची एनर्जी अजून वाढली. हा आहे डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, कारण की लिगँड अप्रोच करत आहे अलॉंग द एक्स वाय ॲक्सिस. त्याच्यानंतर 2 नंबरला येणार डी एक्स वाय, त्याच्या खाली येणार डी झेड स्क्वेअर आणि सर्वात खाली येणार डी एक्स झेड अँड डी वाय झेड. बघा, झेड ॲक्सिसच्या भोवती लिगँड अप्रोचच नाही करत आहे म्हणून झेड ॲक्सिसच्या भोवतीची एनर्जी सर्वात कमी. अलॉंग द ॲक्सिसची एनर्जी जास्त असते, कारण की लिगँडचा अप्रोच हा जवळ आहे, जवळपास अलॉंग द ॲक्सिस आहे. सो डी झेड स्क्वेअर अलॉंग द ॲक्सिसपेक्षा, अलॉंग द ॲक्सिसची एनर्जी बिटवीन द ॲक्सिसपेक्षा नक्कीच जास्त असणार. पण झेड ॲक्सिसच्या भोवतीचे जे ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी कमी झालेली आहे, कारण की त्या डायरेक्शनने लिगँडच येत नाही आहे इन द स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. इन शॉर्ट, जर आपल्याला हे सर्व गोष्टी समराईज करायच्या असतील तर डिस्टॉर्टेड ऑक्टेड्रल कॉम्प्लेक्समध्ये काय होते, T2G किंवा EG अनसिमेट्रिकल, आणि म्हणून त्यांची जी डिजेनरसी आहे ती डिजेनरसी रिमूव्ह होणार. ऑर्बिटलची एनर्जी जी आहे ती सेम नाही राहणार. सेम नाही राहणार तर 2 पॉसिबिलिटी, एक तर झेड ॲक्सिसच्या भोवतीच्या ऑर्बिटलची एनर्जी वाढणार किंवा एक्स वाय ॲक्सिसच्या भोवतीच्या ऑर्बिटलची एनर्जी वाढणार. पण झेड ॲक्सिसच्या भोवतीचे जे ऑर्बिटल्स आहेत त्याच्यामध्ये जर का तुम्ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी ठेवली तर दोनच बॉन्डवर परिणाम होतो, आणि म्हणून झेड ॲक्सिसच्या भोवतीचे जे ऑर्बिटल्स आहेत त्याच्या भोवती लिगँडचे अप्रोच कमी, आणि म्हणून झेड ॲक्सिसच्या ऑर्बिटल्सची एनर्जी कमी आणि एक्स वाय ऑर्बिटल्सची एनर्जी जास्त. इन केस ऑफ डिस्टॉर्टेड ऑक्टेड्रल कॉम्प्लेक्स ऑल्सो कॉल्ड ॲज द झेड आउट, ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲक्झियल इलॉंगेशन, ऑल्सो कॉल्ड ॲज टेट्रागोनल डिस्टॉर्शन. आणि याचीच एक्स्ट्रीम केस जर का घेतली आपण तर झेड ॲक्सिसच्या भोवतीचे लिगँड्स कम्प्लिटली रिमूव्ह करून टाका, तर झेड ॲक्सिसच्या भोवतीच्या ऑर्बिटलची एनर्जी अजून कमी होणार आणि एक्स वायची एनर्जी ही वाढणार. सो दिस इज द केस ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स.